नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। अनेक विद्यार्थी मित्रांचे प्रश्न आलेले होते, सर समाजसेवा अधीक्षकाच्या संदर्भामध्ये आपल्याकडे बॅच आहे का, त्याचं मार्गदर्शन आम्हाला लागतं। जो टेक्निकलचा विशेषतः पार्ट आहे 40 प्रश्नांसाठी आणि 80 गुणांसाठी हा सगळा पार्ट दिलेला आहे। आत्ताची सध्याची वाढती स्पर्धा लक्षात घेता आपल्याला कुठलाच भाग स्किप करून ही परीक्षा पास करता येत नाही, ही गोष्ट पहिल्यांदा सर्वात महत्त्वाची आहे, हे सगळ्यांनी लक्षात घ्या। म्हणजे आपल्याला मराठी करायचं आहे, इंग्रजी करायचं आहे, सामान्य ज्ञानातले सगळे विषय करायचे आहे, चालू घडामोडी करायचं आहे, गणितही करायचं आहे, बुद्धिमत्ताही करायचं आहे। कधी कधी काय होते, गणितावर प्रश्न विचारतात, कधी कधी बुद्धिमत्तेवर प्रश्न विचारतात, परंतु दोन्ही भागांचा व्यवस्थित अशा पद्धतीचा अभ्यास करून, तयारी करून, प्रॅक्टिस करून आपण परीक्षेला जाणं अपेक्षित आहे। आणि या सगळ्या नॉन टेक्निकल विषयांसोबत समाजसेवा अधीक्षक या पदाच्या संदर्भामध्ये जे तांत्रिक ज्ञान दिलेलं आहे त्या सगळ्या ज्ञानावर आधारित 40 प्रश्न 80 गुणांसाठी विचारले जाणार आहे। हे आपल्याला जाहिरातीमध्ये दिलेल्या DMERच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या सगळ्या परीक्षेच्या फॉर्मॅटवरून आपल्याला सर्वांना लक्षात येतं। आता विद्यार्थी मित्रांचे अनेक प्रश्न होते की सर या 40 प्रश्नांच्यासाठी पुस्तक कुठले वापरले पाहिजे, नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे का, त्याचं मार्गदर्शन आपल्याकडे अवेलेबल आहे का, या सगळ्या संदर्भानं हा सगळा मी व्हिडिओ या ठिकाणी घेऊन आलो। तुम्ही तुम्हाला निश्चितपणे सांगतो की आपल्याकडे समाजसेवा अधीक्षकाच्या संदर्भातली स्पेशल बॅच आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, ज्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकलचा सगळा पोर्शन विथ PYQ आणि MCQ म्हणजे येणाऱ्या काळात कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात हे घटकनुसार म्हणजे प्रत्येक घटक आपण पाहणार आहोत आणि त्या घटकावर आधारित काही प्रश्नांचे सराव सुद्धा आपण या ठिकाणी करणार आहोत। आणि 2023 मध्ये झालेल्या DMERच्या परीक्षेच्या अँगलनं म्हणजे जेवढे शिफ्ट झाले समाजसेवा अधीक्षकांचे ते सगळे प्रश्न, त्याचं विश्लेषण सुद्धा आपण आपल्या ह्या सगळ्या बॅच मध्ये निश्चितपणे घेणार आहोत, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे ज्यांना ही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्या ठिकाणाहून ती बॅच परचेस करा। टप्प्याटप्प्याने सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होतील, काही लाईव्ह असतील, काही रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल असेल। हे सगळे व्हिडिओ तुम्ही परीक्षेपर्यंत कितीही दिवस पाहू शकता, त्याची व्हॅलिडिटी मुळात आपण 1 वर्षासाठी दिलेली आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। मुळात वाचताक्षणी किंवा समजून घेताना हा विषय जरी सोपा वाटत असला तरी गुण मिळवण्याच्या अँगलने आपल्याला तयारी करायची आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। म्हणजे ज्यांना मराठी वाचता येते त्यांना कुठलाही विषय वाचला की पटकन समजल्यासारखं होतं, परंतु प्रश्नाचं फॉर्मॅट आपल्याला ज्यावेळेस पुढे येतं ना त्यावेळेस आपण गोंधळून जातो। त्यासाठी ती मुळात कन्सेप्ट कशा पद्धतीची आहे, आतापर्यंत त्या सगळ्या भागांवर प्रश्न कशा पद्धतीचे विचारले याचा अंदाज घेणं आणि याचं विश्लेषण करणं निश्चितपणे क्रमप्राप्त ठरतं। आणि त्यानंतर कुठेतरी आपल्याला कळतं की आता येणाऱ्या परीक्षेला या सगळ्या भागांवर आपल्याला कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात याचा आपल्याला अंदाज घेता येतो। म्हणजे ह्या सगळ्या तांत्रिक घटकाची संपूर्ण तयारी करून घेऊन तुम्हाला जास्तीत जास्त त्यामध्ये मार्क मिळवून देणे खरं तर या संपूर्ण टीमचा आणि या बॅचचा हा उद्देश आहे। या DMERच्या सगळ्या भरतीमध्ये आपल्या माध्यमातून मार्गदर्शन घेणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांना न्याय देण्याचा आणि त्यांना जास्तीत जास्त मार्क मिळवून देण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी आमचा आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। मग आजच्या भागामध्ये मागच्या भागामध्ये आपण पाहिलेलं होतं की सिलेबसचं डिस्कशन म्हणजे DMERनी तांत्रिक घटका अंतर्गत आपल्याला कोणकोणता भाग दिलेला होता या सगळ्या संदर्भातली माहिती आपण पाहिली। आणि आजच्या भागामध्ये पहिल्या घटकाचा आपण जेमतेम थोडासा अभ्यास करण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि या पहिल्या भागामध्ये कोणकोणते घटक आहे, कोणकोणते थेरीज दिलेले आहे, कोणकोणत्या विचारवंतांचे मत त्या ठिकाणी दिलेले आहे आणि कशा पद्धतीचे प्रश्न या सगळ्या भागावर येऊ शकतात किंवा आलेले आहे याचा सुद्धा अंदाज निश्चितपणे आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्हाला काय करायचं आहे, शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण मन लावून निश्चितपणे पाहायचा आहे आणि सोबतच या सगळ्या भागावर मी दिलेले तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहे। एखाद दुसरा प्रश्न जर चुकलेला असेल तर निश्चितपणे तो का चुकला याचाही आपण विचार करायचा आहे। एखादा घटक समजला नसेल तर मला प्रश्न कधीही तुम्ही विचारू शकता, त्याची मुभा सुद्धा तुम्हाला आपण या ठिकाणी दिलेली आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या। एकंदरीत संपूर्ण तयारी आपली या ठिकाणी होणार आहे, या बाबतीमध्ये तुम्ही निश्चिंत राहा। फक्त सांगतो तेवढं निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करा आणि भरपूर गुण घेऊन महाराष्ट्र शासनामध्ये समाजसेवा अधीक्षक म्हणून जॉईन व्हा। चला तर मग आपण आपल्या मुख्य भागाकडे जाऊ, समाज कार्याचा इतिहास आणि तत्वज्ञान। आता ह्या शब्दाकडे जर तुम्ही पाहिलं या ठिकाणी 2 शब्द आपल्याला दिसतात। नंबर 1 दिसते समाज आणि दुसरं दिसते कार्य। मी इथे लिहितो समाज
दुसरा शब्द तुम्ही लक्षात घ्या, तो आहे कार्य. आता एक बेसिक गोष्ट तुम्हाला क्लिअर झालेली असेल की समाजाच्या प्रती आपल्याला कार्य करण्याच्या संदर्भामध्ये हा संपूर्ण विषय आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि तुम्हाला माहित आहे की आपण मानव म्हणून एक समाजशील प्राणी आहो, आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. अनेक महापुरुषांनी, अनेक महान विचारवंतांनी आपल्यासाठी चांगलं काम केलेलं आहे. अशा पद्धतीची भावना आपल्या मनामध्ये ठेवून प्रत्येक नागरिकानं या सगळ्या मातृभूमीसाठी, या समाजासाठी काम करणं अपेक्षित आहे, असं एकंदरीत ह्या सगळ्या शब्दावरून कळतं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. मग समाजामध्ये काम करत असताना समाजाचे अनेक घटक मुख्य प्रवाहापासून दूर सुद्धा असतात, याचाही अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. ज्यामध्ये दिव्यांग बंधू भगिनी असेल किंवा अनाथ असेल, निराधार असेल, संकट काळामध्ये सापडलेले लोक असेल, त्यांना धीर देण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि त्यांना आधार देण्याचं काम करायचं आहे. एखादा माणूस एखाद्या विवंचनेमुळे तो फ्रस्ट्रेट झालेला असेल तर त्याला समुपदेशनाच्या माध्यमातून त्यातून बाहेर कसं काढायचं आणि त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणून त्याच्या जीवनामध्ये एक आनंद कसा निर्माण करायचा, हे सगळं सांगण्याचं काम किंवा याच्या संदर्भातलं सगळं ज्ञान देण्याचं काम समाज कार्याच्या ह्या सगळ्या अभ्यासामध्ये आपल्याला पाहायचं आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच काय करायचं आहे, या सगळ्या विषयाला समाजातले विविध अंग या ठिकाणी रिलेट होतात, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि हा सगळा भाग पाहत असताना त्या सगळ्या भागावर कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात हे सुद्धा मी त्या कंटेंटवर आधारित वेळोवेळी तुम्हाला सांगण्याचा निश्चितपणे प्रयत्न करतो. ज्या ज्या बाबी मी सांगतोय की ह्या महत्वाच्या आहे त्या निश्चितपणे तुम्ही नोट करून ठेवा, वारंवार त्याला वाचा, लक्षात ठेवा, पाठ करून टाका, कारण त्या भागावर निश्चितपणे प्रश्न आतापर्यंत आलेला आहे, पुढे देखील येतो, एवढी गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. चला मग, समाजकार्याचा इतिहास म्हणजे हा जो समाजकार्य आहे, या समाजकार्याचा इतिहास किती प्राचीन आहे किंवा किती जुना आहे त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. या समाजकार्याच्या संदर्भामध्ये देशातल्या काही लोकांनी काम केले का, विदेशातल्या काही विचारवंतांनी काम केलंय का, त्यांनी काही थेरी मांडली का, काही सिद्धांत मांडले का, काही विचार मांडले का, काही समाजातल्या ह्या घटकांप्रती त्यांनी काही महत्वाच्या योजना सांगितलेल्या होत्या का, त्या संदर्भातली काही पुस्तकं लिहिलेली होतं का, याच्या अँगलने संपूर्णरित्या या सगळ्या संदर्भानं प्रश्न विचारले जातात, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि ह्या सगळ्या संदर्भातलं तत्वज्ञान म्हणजे काही विचारवंतांनी आपले विचार देखील मांडून ठेवलेले होते, तशा पद्धतीचं तत्वज्ञान कशा पद्धतीचं होतं, जगभरात वेगवेगळ्या लोकांनी कशा पद्धतीचं तत्वज्ञान मांडलं, भारतातल्या काही विचारवंतांनी काही तत्वज्ञान मांडलं का, या सगळ्या संदर्भानं या सगळ्या भागावर प्रश्न विचारले जातात, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. चला तर मग आता आपण जाऊ पुढच्या भागाकडे. ही जी आपली बॅच आहे DMAR ची, यामध्ये समाजसेवा अधीक्षकांचा तांत्रिक आणि अतांत्रिक घटक म्हणजे टेक्निकल आणि नॉन टेक्निकलची ही संपूर्ण आपली बॅच आहे, ज्याची फीज आहे 1499 मध्ये, ज्यामध्ये ही संपूर्ण टीम वेगवेगळे विषय तुम्हाला शिकवणार आहे, मेंटरशिप देणार आहे, टेस्ट सिरीज घेणार आहोत आणि तुमचे सगळे डाऊट या सगळ्या संदर्भामध्ये लाईव्ह क्लिअर करणार आहोत, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे ज्या ज्या बंधू भगिनींनी समाजसेवा अधीक्षकांचा फॉर्म भरला किंवा इतर टेक्निकल पदांच्या संदर्भामध्ये फॉर्म भरला त्यांनी निश्चितपणे या बॅचचा लाभ घ्या. निश्चितपणे तुम्हाला ह्या सगळ्या संदर्भामध्ये फायदा होणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे चला, आता तुम्हाला दिसते प्रस्तावना, लक्षात घ्या. समाज कार्य म्हणजे सोशल वर्क हे एक असे व्यावसायिक क्षेत्र आहे. आता हे सुद्धा एक प्रोफेशनल क्षेत्र आहे, व्यावसायिक क्षेत्र आहे, परंतु यामध्ये पूर्णतः व्यवसाय बेसवर काम केल्या जात नाही, ही सुद्धा गोष्ट या ठिकाणी लक्षात घेतलं जातं. जे आपल्या केंद्रस्थानी एक मूलभूत द्वंद बाळगते ते शोषित आणि पीडित व्यक्तींना, मी याला काय करतो अंडरलाईन करतो, तुम्ही सुद्धा आपल्या नोट्स मध्ये याला काय करून ठेवा, अशा पद्धतीचा बॉक्स करून ठेवा. शोषित आणि पीडित व्यक्तींना मदत करण्याबरोबरच त्यांना तर मदत करायचंच आहे, सोबतच त्यांना नियंत्रित करणाऱ्या सामाजिक व्यवस्थांचा एक भाग असतो, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता समाजकार्य काय आहे ही गोष्ट तुम्हाला पहिल्या सेंटेन्स मधून क्लिअर झालेली असेल की समाज कार्यामध्ये विशेषतः अशा लोकांना मदत केली जाते की जे संघर्ष करत आहे, जे पीडित व्यक्ती आहे, जे शोषित व्यक्ती आहे, समाजातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची महत्वाची जबाबदारी हे समाजकार्याची असते किंवा त्या माध्यमातून काम करणाऱ्या व्यक्ती संस्थांची असते, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता हे सगळं करत असताना त्या सगळ्यांना नियंत्रित करणाऱ्या सामाजिक व्यवस्थेचा एक भाग सुद्धा असते. म्हणजे समाजामध्ये काही व्यवस्था, तुम्ही जर आपण बघितलं भारतामध्ये सुद्धा पूर्वी महिलांना मतदानाचा अधिकार नव्हता, शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता, काही
आपण जर पाहिलं तर जाती व्यवस्था होती, वर्ण व्यवस्था होती, काही लोकांना मुख्य प्रवाहामध्ये येण्याच्या संदर्भातल्या संधी मिळत नव्हत्या. अशा समाजातल्या ह्या सगळ्या घटकांना नियंत्रित करण्याचं काम सुद्धा हे करतं, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे समाजकार्याचा अभ्यास करताना समाजकार्य हे एक सामाजिक नियंत्रणाचं म्हणजे सोशल कंट्रोल आणि सोशल चेंजचं एक माध्यम आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे समाजावर नियंत्रण ठेवण्याचं एक माध्यम सुद्धा आहे आणि समाजामध्ये सोशल चेंज म्हणजे समाजामध्ये बदल घडवून आणण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा समाजकार्य काम करते, ही गोष्ट या ठिकाणी अत्यंत महत्वाची आहे. हे दोन शब्द परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या. आता समाजकार्य काय आहे? नंबर 1 आहे कंट्रोल, म्हणजे काय? सोशल कंट्रोल. आणि दुसरा शब्द लक्षात ठेवा, सामाजिक परिवर्तन म्हणजे सोशल चेंज. समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणे. समजा दिव्यांग बांधवांना समाज मदत करत नसेल तर समाजामध्ये अशा पद्धतीचे विचार पेरणे किंवा समाजाला हे समजावून सांगणे की दिव्यांग बांधवांना आपण मदत केली पाहिजे. अर्थातच समाजामध्ये बदल घडवून आणले, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. एक उदाहरण म्हणून मी तुम्हाला ते सांगितलेलं आहे. हा चिकित्सक प्रश्न सतत समोर ठेवावा लागतो. म्हणजे हे जे प्रश्न आहे कंट्रोल आणि सोशल चेंजच्या संदर्भातले, यावर विशेष करून आपल्याला लक्ष द्यावं लागतं, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. या क्षेत्राचा इतिहास आणि तंत्रज्ञान समजून घेणे या द्वंद्वात्मक प्रवासाला समजून घेणे होय. म्हणजे ह्या सगळ्या संदर्भामध्ये जे काही तत्वज्ञान आहे, इतिहास आहे, ते सगळं समजून घेणं हे कुठंतरी अत्यंत महत्वाचं आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, ऐतिहासिक वाटचाल, धर्मदाय ते हक्क आधारित संपूर्ण संघर्ष. आता ह्या सगळ्या संदर्भातली जी ऐतिहासिक वाटचाल आहे देश विदेशातली आणि भारतातली सुद्धा, ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहण्याचा निश्चितपणे प्रयत्न करणार आहोत. पाश्चात्य जगातील उगम आणि वैचारिक द्वंद्व, जेनेसिस इन द वेस्ट अँड आयडिओलॉजिकल स्कीम. टप्पा नंबर 1 बघा, पूर्व व्यावसायिक काळ म्हणजे कायद्याचं नियंत्रण आणि धार्मिक कर्तव्य. त्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं, पूर्वी ज्या कालखंडामध्ये इंग्रजी शिक्षणाचा कुठेतरी भारतीय लोकांना गंध नव्हता किंवा विदेशामध्ये त्याचा ज्याला आपण औद्योगिक क्रांती म्हणतो ती सुद्धा व्हायची होती, त्या सगळ्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या कायद्यांचं नियंत्रण होतं आणि धार्मिक कर्तव्य म्हणून बऱ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागत होत्या. त्यातलं तथ्य सुद्धा आपल्याला काय नव्हतं, माहिती नव्हतं. त्या संदर्भाने सुद्धा या ठिकाणी काम करावं लागतं. एलिझाबेथन प्युअर लॉ. आता हा जो लॉ आहे या संदर्भाने एकदा प्रश्न विचारलेला होता की हा लॉ कोणत्या वर्षीचा आहे, तर 1601 ह्या वर्षीचा आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. हा कायदा समाजकार्याच्या इतिहासातील एक मैलाचा दगड ठरला असला तरी त्याचे चिकित्सक विश्लेषण करणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारणार आहे या ठिकाणी एलिझाबेथन प्युअर लॉ कोणत्या वर्षीचा आहे, अशाच पद्धतीचा प्रश्न तुम्हाला या घटकावर तयार होणार आहे. आणि हा प्रश्न आत्ताच तुम्ही या ठिकाणी परीक्षेच्या अँगलनं पाठ करून टाका. एक प्रश्न तुमचा फिक्स झाला, कारण हा प्रश्न पूर्वी विचारलेला आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. सकारात्मक बाजू, राज्याने प्रथमच गरिबाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. नकारात्मक बाजू अशी सांगते की छुपा अजेंडा, हा कायदा गरिबीला एक सामाजिक न्याय मानण्याऐवजी कायदा सुव्यवस्थेची समस्या मानत होता. त्याचा मुख्य उद्देश भटक्या आणि बेरोजगार लोकांना कामावर जुंपून सामाजिक स्थैर्य कायम राखणे हा होता, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे ह्या दोन्ही बाजू, सकारात्मक बाजू आणि नकारात्मक बाजू आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायच्या आहे या सगळ्या कायद्याच्या संदर्भामध्ये. त्याने पात्र म्हणजे डिझर्विंग आणि अपात्र गरीब असा भेद करून गरिबांचे नैतिकीकरण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे असे काही गरीब जे डिझर्व करतात की त्यांना आपण मदत केली गेली पाहिजे, असे काही गरीब ज्यांना काय नाही, अपात्र गरीब आहे, अशामध्ये त्यांच्या दोन याच्यामध्ये त्यांना काय केलेलं आहे, भेद केलेली आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे ज्या लोकांना खऱ्या अर्थानं मदतीची गरज आहे आणि ज्यांना मदत मिळत नाही, अशा पद्धतीचे दोन भेद या कायद्याने केलेले आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि आपल्या समाजामध्ये जर आपण पाहिलं तर बरेच असे लोक आहे की जे पात्र आहे त्या सगळ्या घटकांसाठी, परंतु त्यांना ते मिळत नाही. असे कितीतरी भारतामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर कितीतरी गरीब आहे की जे वेगवेगळ्या योजनांच्या संदर्भामध्ये पात्र असतात, परंतु त्यांना ती योजना माहित नसते, परंतु त्यांच्यापर्यंत कोणी गेलेलं नसतं, एनजीओ नाही किंवा शासनाचे वेगवेगळे भाग त्यांच्यापर्यंत गेलेले नसतात आणि त्या दुर्गमातल्या दुर्गम अतिदुर्गम भागामध्ये राहतात. आणि काही लोकांची मानसिकता अशी असते की आम्हाला त्यांच्याकडून काही घ्यायचं सुद्धा नाही. मग तशाही लोकांना कुठेतरी समुपदेशन करणं आणि मुख्य प्रवाहामध्ये आणणं हे समाजकार्याचं कुठेतरी मूलभूत आणि महत्वाचं कार्य आहे, ही गोष्ट या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पुढे बघा, थॉमस चार्ल्स या ठिकाणी आपल्याला दिसतो. हा थॉमस चार्ल्सचा फोटो तुम्ही बघून घ्या. हा असा होता, फार विद्वान होता आणि त्यांनी पॅरिस योजना आणली. ही पॅरिस योजना जी आहे ती 1819 ची आहे. कोणी आणली
तर थॉमस चार्ल्स यांनी आणलेली आहे. कोणत्या वर्षी आणली? 1819 या वर्षी आणलेली आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. या अँगलनं सुद्धा या ठिकाणी प्रश्न तयार होतो, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला कंटेंट पाहिल्यानंतर प्रश्न कुठे तयार होतो, कशा पद्धतीचा तयार होतो, ही गोष्ट तुम्हाला पटकन समजली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला मागच्या वर्षी झालेला म्हणजे 2023 ला झालेला DMERचा समाजसेवा अधीक्षकांचा पेपर पाहावा लागेल. त्या पेपरवरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की ह्या सगळ्या सिलेबसवर आतापर्यंत कसे प्रश्न आले आणि या सगळ्या भागावर पुढच्या कालखंडामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात याचा एक अंदाज आपल्याला या ठिकाणी बांधता येतो. पुढे बघा, स्कॉटलंडमधील या धर्मगुरूने मदत कार्यात वैयक्तिक चौकशी आणि स्वमदतीच्या तत्वांचा भर दिलेला होता. आता वैयक्तिक चौकशी करणे आणि सोबतच स्वतः मदत करणे या तत्वांवर त्यांनी भर दिलेला होता. हे एक फिलॉसॉफर होते आणि यांच्या संदर्भामध्ये ही जी योजना आहे पॅरिस योजना ती 1819 ची आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता हे जे धर्मगुरू होते हे कोणत्या देशाचे होते अशा पद्धतीचा सुद्धा प्रश्न या ठिकाणी तयार होतो. तर ते स्कॉटलंड मधले होते आणि त्यांनी पॅरिस योजना आणली 1819 मध्ये आणि त्यांनी दोन महत्वाच्या तत्वांवर भर दिला. एक वैयक्तिक चौकशी आणि स्वमदत म्हणजे स्वतः त्यांना मदत करणे. त्यांनी मदतीला सरकारी हस्तक्षेपापासून दूर ठेवून समाजाच्या सहभागावर लक्ष केंद्रित केले आणि हे पुढे चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटीच्या कार्यासाठी प्रेरणास्थान ठरले. म्हणजे सरकारनं हे केलं गेलं पाहिजे किंवा सरकारच्या माध्यमातून ह्या सगळ्या समाजातल्या सोयी सुविधा व्यवस्थित झाल्या पाहिजे किंवा दुर्गम भागातल्या लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी गेल्या पाहिजे आणि मुख्य प्रवाहामध्ये त्यांना आणलं गेलं पाहिजे. याला ते कुठेतरी विरोध करत होते आणि ते सांगत होते की स्वतः वैयक्तिक त्याची चौकशी करणे आणि स्वतःच्या माध्यमातून मदत करून स्वतः त्याच्यावर सगळं लक्ष घालणे आणि समाजाच्या सहभागावर म्हणजे कम्युनिटी समाज संपूर्ण आपण समाजाचं देणं लागतो हा भाग ठेवून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीनं या सगळ्या दुर्बल घटकांना किंवा ज्यांना मदत लागते त्यांच्यापर्यंत आपण जाणं, त्यांना मदत करणं आणि त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या संदर्भामध्ये एक प्रमुख काम करणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे असं हे तत्वज्ञानी मंडळी या ठिकाणी म्हणतात. पुढे बघा, पुढे तुम्हाला दिसते दुसऱ्या टप्प्यामध्ये 19व्या शतकातील वैचारिक फाळणी म्हणजे दोन ध्रुव या ठिकाणी आपल्याला दिसतात आणि दोन तत्वज्ञान सुद्धा दिसतात. ते काय आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. 19व्या शतकात औद्योगिक क्रांतीमुळे निर्माण झालेल्या प्रचंड अशा पद्धतीच्या सामाजिक समस्यांना आता आपल्याला माहित आहे की औद्योगिक क्रांती निर्माण झाल्यानंतर एक वर्ग पुढे निघून गेला आणि एक वर्ग तेवढ्याच ताकदीनं किंवा तेवढ्याच वेगात आपण म्हणू की तो मागे पडला. का मागे पडला? कारण त्याच्याकडे टेक्नॉलॉजी नव्हती, त्याच्याकडे सोयी सुविधा नव्हत्या आणि तो त्या वेळेनुसार काळानुसार अपडेट होऊ शकला नाही. मग तो वर्ग मागे पडला. परंतु समाज म्हटल्यानंतर आपल्याला समाजाच्या प्रत्येक घटकाला समान न्याय देता आलं पाहिजे अशा पद्धतीचं तत्वज्ञान समाज कार्याचं तत्वज्ञान आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे समाजातला 90% भाग हा फार पुढे गेला आणि 10% भाग कुठेतरी तसाच राहिला. याला आपण समाजाचा विकास झाला किंवा समाज एका चांगल्या स्टेजला पोहोचला असं म्हणता येत नाही. जोपर्यंत सर्व घटक समाजाचे एका लेवल पर्यंत एका स्तरापर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला सामाजिक विकास असं आपण म्हणू शकत नाही. ही गोष्ट या सगळ्या तत्वज्ञानांना म्हणायचं आहे. म्हणजे ह्या सगळ्या सामाजिक समस्यांना तोंड देण्यासाठी दोन भिन्न आणि परस्पर विरोधी विचार प्रवाह निर्माण झाले जे आजही समाजकार्याच्या सिद्धांतावर आणि पद्धतींवर काय टाकतात, प्रभाव टाकतात. ते कोणते आहेत ते आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. नंबर 1 तुम्हाला दिसते चॅरिटी ऑर्गनायझेशन सोसायटी वैज्ञानिक धर्मदाय म्हणजे सायंटिफिक चॅरिटी. यामध्ये बघा तत्वज्ञान काय सांगते. आता हे जे दोन तत्वज्ञान आपण या ठिकाणी तुम्हाला सांगितलेले आहे एक असं हे दोन ध्रुव आणि दोन तत्वज्ञान जे आहे ते काय सांगते 19व्या शतकातल्या ह्या सगळ्या दुसऱ्या टप्प्याच्या संदर्भामध्ये हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे औद्योगिक क्रांतीनंतर समाजामध्ये विविध समस्या निर्माण झाल्या त्या संदर्भामध्ये हे दोन तत्वज्ञान आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामध्ये बघा गरिबीचे मूळ हे व्यक्तीच्या चारित्र्यातील दोष, आळस आणि अनैतिकता यात आहे असं ह्या फिलॉसॉफीला म्हणायचं आहे. म्हणजे गरिबी जी काय आहे त्यामध्ये व्यक्तीमध्ये काहीतरी दोष आहे, सोबतच त्याचा आळस म्हणजे काम करण्याची मानसिकता नाही. असे कित्येक लोक असतात की चला रे बाबा आपलं झालं आता आपण काय करत नाही, आले आपल्या खिशात पैसे आता आपण काय उद्या काम करत नाही. अशी वृत्ती सुद्धा समाजातल्या काही घटकांची असते. म्हणजे उद्याची सोय झाली ना बस झालं, आजची सोय झाली ना झालं, उद्याचं आपण काळजी करायचं नाही अशा पद्धतीचं. आणि अनैतिकता म्हणजे आपण सुद्धा समाजाचं काहीतरी नैतिक देणं लागतो हा विचार कुठेतरी अशा पद्धतीचा व्यक्ती हा सोडून दिलेला असतो. त्या सगळ्या संदर्भामध्ये हा विचार यांनी मांडलेला आहे. त्यामुळे मदत वैज्ञानिक पद्धतीने
म्हणजे सखोल चौकशी करून फक्त पात्र लोकांनाच द्यावी असा हा सिद्धांत सांगतो, असं हे तत्वज्ञान सांगते. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे चॅरिटी करत असताना गरजू व्यक्तींना, पात्र व्यक्तींनाच आपण मदत केली गेली पाहिजे. आपण समाजामध्ये फिरत असताना मंदिर, दर्गा, महत्वाचे सगळे प्रार्थना स्थळ, बौद्ध विहार असेल, अशा वेगवेगळ्या सगळ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बरेच लोक कुठेतरी आपल्याला ज्यांना आपण म्हणतो की दुर्बल घटक किंवा ज्यांना कोणी आधार नाही अशा पद्धतीचे लोक त्या ठिकाणी पैसे मागताना वगैरे आपल्याला पाहायला मिळतात, किंवा काहीतरी तुम्ही आम्हाला दान करा असं म्हणतात. परंतु ह्या सगळ्या लोकांना पात्र लोक आपण म्हणू शकतो का? किंवा एखादा दिव्यांग असल्याचा काहीतरी ढोंग करतो तर मग त्याला आपण पात्र म्हणू शकतो का? किंवा एखाद्याकडे दिव्यांगाचं सर्टिफिकेट आहे परंतु ते बोगस आहे तर त्याला आपण पात्र म्हणू शकतो का? तर त्याच्या संदर्भामध्ये ह्या तत्वज्ञानाने एक महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे, त्याला तुम्ही अंडरलाईन करा, मी तुम्हाला सांगतो. ती गोष्ट म्हणजे सखोल चौकशी करून. काय करून? सखोल चौकशी करून पात्र व्यक्तींनाच ह्या सगळ्या सोयी सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या पाहिजे. ही आपली नैतिक जबाबदारी आहे असं हे तत्वज्ञान सांगते. पहिल्या भागामध्ये ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला आता हे कळलं असेल की मला काय म्हणायचं आहे. कार्यपद्धती कशी आहे बघा. फ्रेंडली व्हिजिटर्स, गरजूंच्या घरी जाऊन त्यांचे निदान म्हणजे डायग्नोसिस करणं आणि त्यांना नैतिक सुधारणेसाठी मार्गदर्शन करणं. म्हणजे पहिल्यांदा हे काम करायचं आहे आपल्याला समाजसेवक म्हणून किंवा समाजाचा एक घटक म्हणून. अशा लोकांच्या घरापर्यंत, त्यांच्या दारापर्यंत जाणे आणि त्या ठिकाणी त्यांना समजून सांगणे की आपण असं जे करत आहात हे चुकीचं आहे. आपल्याकडे जो आळस आहे तो तुम्ही झटकून टाका आणि कामाला लागा. सोबतच तुमचं सुद्धा काहीतरी नैतिक कर्तव्य आहे आणि तुमच्यामध्ये काही पर्टिक्युलर दोष आहे, त्याला आपण दोष म्हणत नाही, काही कारणास्तव ते तुमच्यामध्ये राहून गेले असेल की जे तुम्हाला कळले नाही, परंतु ते तुमचे दोष आहेत. त्यापासून तुम्ही काय करा, ते सगळे दोष गाळून टाका आणि एक चांगला व्यक्ती म्हणून पुढे या. अशा पद्धतीनं काम करणं आणि त्या सगळ्या गरजूंच्या घरी जाऊन म्हणजे फ्रेंडली व्हिजिटर्स ज्यांना म्हणतो आपण, त्या सगळ्या गरजू लोकांच्या घरी जाणं, त्याचं निदान करणं, सखोल चौकशी करणं आणि त्यांना नैतिक सुधारणेसाठी मार्गदर्शन करण्याचं सुद्धा काम या ठिकाणी या तत्वज्ञानाअंतर्गत या समाज सुधारकांच्या संदर्भामध्ये समाजसेवकांना करावं लागतं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता त्याचा परिणाम काय होतो ते बघा. यातून समाजकार्य, व्यक्ती सहाय्य म्हणजे सोशल केस वर्क या शिस्तबद्ध आणि निदान आधारित पद्धतीचा विकास झाला. मेरी रिचमंड यांचे सोशल डायग्नोसिस 1917 हे जे आहे विचार प्रवाहाचं एक बायबल म्हणलेलं होतं. आता हे जे सोशल डायग्नोसिस आहे कोणाचं आहे, मी याला अंडरलाईन करतो, मेरी रिचमंड यांचं सोशल डायग्नोसिस आहे. हे गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. हे 1917 ची थेरी आहे. कधीची आहे? 1917 ची आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता तुम्हाला समजा प्रश्न विचारला की मेरी रिचमंड यांचं सोशल डायग्नोसिस हे कोणत्या वर्षी प्रसिद्ध झालं, तर हे 1917चा त्यांचा विचार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. चिकित्सक विश्लेषण म्हणजे COS ने समाजकार्याला व्यावसायिक रूप देण्यास मदत केलेली आहे, परंतु तिने सामाजिक आर्थिक संरचनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि अप्रत्यक्षपणे तत्कालीन भांडवलशाही व्यवस्थेचं त्यांनी काय केलेलं आहे, समर्थन केलेलं आहे, असं सुद्धा त्यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे समाजसेवा हा जो विषय आहे हा बिझनेस होऊ शकत नाही, हे व्यवसाय होऊ शकते, हा एक व्यावसायिक कार्य आहे, परंतु तो बिझनेस होऊ शकत नाही. म्हणजे आपण एखाद्याला मदत करतो त्याची सेवा म्हणून आपण काहीतरी मूल्य घेणं हे इथपर्यंत अपेक्षित आहे, परंतु त्याला उद्योग बनवू शकत नाही, त्याचं भांडवल करू शकत नाही, असं यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे दुसरा मुद्दा तुम्हाला दिसते तो म्हणजे सेटलमेंट हाऊस चळवळ, म्हणजे ज्याला आपण सामाजिक सुधारणा म्हणतो, सोशल रिफॉर्म. आता हा शब्द जर आपण पाहिला सोशल रिफॉर्म तर आपली महाराष्ट्र भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक समाज सुधारक होऊन गेले. ही समाज सुधारकांची भूमी आहे, संतांची भूमी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे असं आपण सहज म्हणतो. अगदी खरं आहे. आणि महाराष्ट्राने खऱ्या अर्थानं देशाला सुधारण्याची एक परंपरा लावून दिलेली आहे की आपल्या समाजामध्ये या आणि अशा पद्धतीच्या सुधारणेची गरज आहे. हा सांगणारा महाराष्ट्र आहे आपला. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे हे सोशल रिफॉर्मचा आपण समजा भाग पाहतोय त्यावेळेस आपल्याला भारतातल्या बऱ्याचशा समाज सुधारकांच्या इतिहासाच्या अँगलनं सुद्धा विचार करावा लागतो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा तत्वज्ञान काय सांगते. गरिबीचे मूळ व्यक्तीत नसून म्हणजे व्यक्तीमध्ये नसून अन्यायकारक सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीमध्ये आहे. म्हणजे आज समाजामध्ये जर गरिबीत आपल्याला दिसत असेल तर या गरिबीसाठी व्यक्ती दोषी नाही असं हे तत्वज्ञान म्हणते. तर कोण दोषी आहे? इथे बघा,
समाज दोषी आहे, सामाजिक हा प्रॉब्लेम आहे. अजून कोण आहे? अर्थव्यवस्था दोषी आहे, म्हणजे आर्थिक प्रॉब्लेम आहे. आणि राजकीय परिस्थिती म्हणजे त्या त्या काळातले सगळे राजकीय लीडर, राजकीय परिस्थिती ह्या सगळ्या गरिबीला काय आहे? जबाबदार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. असं कोण सांगते? तत्वज्ञान सांगते. म्हणजे आज सुद्धा जी काही गरिबी आहे त्याला सुद्धा हेच घटक अत्यंत जबाबदार आहे असं त्यांना म्हणायचं आहे. म्हणजे राजकीय इच्छाशक्ती कुठेतरी कमी पडलेली आहे, गरिबी काय करण्यामागे? कमी करण्यामागे असं त्यांना म्हणायचं आहे. आणि सोबतच समाजातले घटक सामाजिक घटक जे आहे ज्यामध्ये आपण सर्वजण सुद्धा येऊ, निश्चितपणे ते सुद्धा गरिबी निर्मूलनासाठी काम करण्यास कमी पडलेले आहे. गरिबीसाठी मुख्य जबाबदार जर कोणते घटक असेल तर सामाजिक, आर्थिक आणि राजकीय घटक आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. हे सगळे जे फॅक्टर्स आहे, ही जी सगळी परिस्थिती आहे, ही गरिबीला नितांतपणे काय आहे? जबाबदार आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, कार्यपद्धती. सुशिक्षित आणि सुधारणावादी मध्यमवर्गीय लोक गरीब वस्त्यांमध्ये प्रत्यक्ष जाऊन लोकांच्या समस्या अनुभवत आणि त्यांच्यासोबत मिळून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत अशा पद्धतीचं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि यामध्ये शिक्षण, आरोग्य सेवा, बाल संगोपन, संशोधन आणि धोरणात्मक बदलांसाठी पाठपुरावा करणे यावर भर होता. जेन ऍडम्स आणि त्यांचे हल हाऊस हे चळवळीचे प्रतीक होते. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे आता ह्या सगळ्या संदर्भामध्ये कार्यपद्धती कशी आहे तर त्या ठिकाणी जाणे, त्या व्यक्तीपर्यंत जाणे आणि त्यांच्या समस्या समजून घेणे, म्हणजे त्यांच्या शिक्षणाच्या समस्या समजून घेणे, आरोग्याच्या समस्या समजून घेणे, सोबतच बालसंगोपनच्या संदर्भामध्ये आणि महत्वाचं संशोधन आणि धोरणात्मक निर्णय त्या संदर्भामध्ये घेणे हे कुठेतरी अपेक्षित आहे. तेव्हा कुठेतरी गरिबी ही आपल्या समाजातून काय होईल? नाहीशी होईल, कमी होण्यास मदत होईल असं हे तत्वज्ञान या ठिकाणी सांगते. ही गोष्ट लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो, हे 3 घटक गरिबीला जबाबदार आहे: सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थिती. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. मग याचा परिणाम काय होतो बघा. यातून समुदाय संघटन म्हणजे कम्युनिटी ऑर्गनायझेशन, आपण एक समाज म्हणून आपलं एक संघटन हवं असतं, आणि सामाजिक कृती अर्थातच सोशल ऍक्शन या व्यापक पद्धतींचा विकास झालेला आहे. या सगळ्या संदर्भानं या 2 महत्वाच्या पद्धतींचा विकास झाला. एक समाज संघटन आणि दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक कृती. समाज म्हणून आपण एकत्र येणं आणि समाज म्हणून आपण काहीतरी कृती करणं. कशा संदर्भामध्ये? तर गरिबी निर्मूलनाच्या संदर्भामध्ये आपण एक सामाजिक कृती सुद्धा करणं अपेक्षित आहे. असा हा त्याचा काय दिसतो? परिणाम दिसतो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, चिकित्सक विश्लेषण. ही चळवळ अधिक लोकशाहीवादी, समतावादी होती आणि तिने समस्यांच्या मुळावर घाव घालण्याचा काय केला? प्रयत्न केला. म्हणजे समस्या ज्या काही आहे त्या तात्पुरत्या त्याला सोडवण्यापेक्षा त्याच्या मुळाशी जाणे आणि ती समस्या का उद्भवली, कोणामुळे उद्भवली, ती समस्या उद्भवूच नये यासाठी खऱ्या अर्थानं प्रयत्न करणे, हे सगळं या तत्वज्ञानामध्ये सांगितलेलं आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे चला, कळतंय ना? चला नेक्स्ट. पुढे तुम्हाला दिसते हाच घटक इथे 2दा घेतला त्यांनी. टप्पा 3 पहा, व्यावसायिक ओळख आणि सैद्धांतिक वाद. आलं का लक्षात? आपण समाजकार्य एक व्यावसायिक कार्य आहे असं सुद्धा म्हणतो, त्या संदर्भातला हा सगळा विषय आहे. बघा, अब्राहिम फ्लेक्सनरचा धक्का हा आहे 1915चा. प्रसिद्ध शिक्षण तज्ञ फ्लेक्सनर यांनी समाजकार्य हे पूर्ण अर्थानं व्यावसायिक क्षेत्र नाही. मी काय म्हटलं तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे, समाजकार्य हे प्रोफेशनल बिझनेस नाही. हा काय नाही? बिझनेस नाही, ही सेवा आहे. हे व्यवसाय होऊ शकतं, हे व्यावसायिक कार्य होऊ शकतं. त्याच्या संदर्भातलं तुम्ही बेसिक शुल्क घेणं अपेक्षित आहे की तुम्ही वेळ वगैरे दिलेला आहे, तुम्ही त्याला समुपदेशन केलेलं आहे, त्याला त्याच्या प्रॉब्लेम मधून बाहेर काढलेलं आहे, हे इथपर्यंत ठीक आहे. परंतु त्याला ओरबडून त्याच्याकडून फार जास्त पैसे घेणं किंवा फीस घेणं हे चुकीचं आहे असं यामध्ये यांना सुद्धा म्हणायचं आहे. कोणाला म्हणायचं आहे? फ्लेक्सनरला म्हणायचं आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्याची थेरी आहे 1915ची. ही गोष्ट लक्षात घ्या. कारण त्यांच्याकडे स्वतःची स्वतंत्र शिक्षणक्षम कौशल्य नाहीत अशी टीका सुद्धा त्यांनी केली. या टीकेनं समाज कार्यक्षेत्राला स्वतःच्या सैद्धांतिक पाया मजबूत करण्यास कुठेतरी भाग पडलं. म्हणजे स्वतःचा असा काही बेस नाही अशा पद्धतीची टीका सुद्धा या फ्लेक्सनरनं केलेली आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे फ्लेक्सनरचा जो पॉइंट आहे तो काय करा? IMP करा. हे फ्लेक्सनर आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा,
मनोविश्लेषणाचा प्रभाव कसा आहे तेही बघा. फ्लेक्सनरच्या टीकेला उत्तर म्हणून आणि व्यक्ती सहायता अधिक वैज्ञानिक बनवण्यासाठी समाजकार्य फ्राईडच्या मनोविश्लेषणाकडे, हा जो फ्राईड आहे याला म्हणतो आपण सिग्मंड फ्राईड, याला काय म्हणतो आपण सिग्मंड फ्राईड म्हणतो. यांनी सुद्धा एक चांगले विचार समाजाच्या संदर्भामध्ये मांडले, मानवाच्या संदर्भामध्ये मांडले आणि आपल्या सगळ्या मानवी तत्वज्ञानाच्या संदर्भामध्ये मांडलेले आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. हा जो आहे हा मनोविश्लेषणकार होता आणि यांनी सांगितलं की मानवाची जी वृत्ती आहे, मानवाचं जे मन आहे, मानवाचा जो कल आहे त्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण विश्लेषण यांनी मांडून ठेवलेलं आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. समस्यांचं निदान व्यक्तींच्या आंतरिक, ही गोष्ट लक्षात घ्या, आंतरिक मानसिक जगामध्ये केले जाऊ शकते. त्यामुळे समाजकार्य काही काळासाठी सामाजिक सुधारणेपासून दूर जाऊन अधिक चिकित्सा केंद्रित त्यांनी बनवलेलं होतं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे काय, त्यांना हे म्हणायचं आहे की समाजकार्य जे आहे ते आंतरिक आणि मानसिक जगामध्ये कुठेतरी केलं जाऊ शकते. म्हणजे त्याच्या मनामध्ये बदल करणं, त्याच्या अंतरात्म्यामध्ये बदल करणं, त्याच्या मुळाशी जाणं आणि त्यामध्ये प्रत्यक्षात चेंज करणं हे या ठिकाणी अपेक्षित आहे, असं कोण म्हणते, सिग्मंड फ्राईड म्हणते. ही गोष्ट लक्षात घ्या. हा जो फ्राईड आहे ना, हा कोण आहे, सिग्मंड फ्राईड आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. सिग्मंड, याचं संपूर्ण नाव आहे सिग्मंड फ्राईड. पुढे बघा, पुढे तुम्हाला दिसते तिसरा टप्पा, व्यावसायिक ओळख आणि सैद्धांतिक वाद. अब्राहम फ्लेक्सनरचा जो धक्का आहे तो 1915 प्रसिद्ध झाला आणि प्रसिद्ध शिक्षण तज्ञ हा होता. ह्या कालखंडातला ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. यांनी सांगितलं समाजकार्य हे पूर्ण अर्थाने व्यावसायिक क्षेत्र नाही, कारण त्याच्याकडे स्वतःची ही सगळी यंत्रणा नाही. म्हणजे शिक्षण कौशल्य किंवा ह्या गोष्टी आपण आत्ताच पाहिलेल्या होत्या. मनोविश्लेषणाचा प्रभाव सुद्धा आपण आत्ताच पाहिला. ठीक आहे. त्यानंतर सिग्मंड फ्राईडने सुद्धा सांगितलं की ह्या सगळ्या घटकांसाठी निदान करत असताना त्याचं आंतरिक आणि मानसिक जगामध्ये आपण कुठेतरी प्रवेश केला पाहिजे, त्याचं मन समजून घेतलं पाहिजे, त्याचं आंतरिक आत्मा काय म्हणते हे सगळं समजून घेतलं पाहिजे आणि त्या सगळ्या संदर्भानं त्याला काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. महामंदी आणि जागतिक युद्ध याचा काय प्रभाव पडला किंवा याचा काय परिणाम पडला ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. या जागतिक घटनांनी सिद्ध केलेलं होतं की गरिबी आणि दुःख, मी याला काय करतो, बॉक्स करतो, गरिबी आणि दुःख केवळ वैयक्तिक नसून हे काय आहे, व्यापक सामाजिक आर्थिक धोरणांचे परिणाम आहे. आता आपल्या देशामध्ये, जगामध्ये जे काही गरिबी आहे किंवा जे दुःख आहे हे काय नसून, वैयक्तिक प्रॉब्लेम नसून किंवा वैयक्तिक त्याला आपण काय म्हणून, प्रॉब्लेम नसून व्यापक सामाजिक आर्थिक धोरणांचे हे सगळे परिणाम आहे. जे काही समाजामध्ये काळानुरूप चालत आलेल्या सगळ्या आर्थिक घडामोडी होत्या किंवा त्याला आपण काय म्हणू, आर्थिक धोरण म्हणू, पॉलिसीज म्हणून, समाजाच्या ज्या काही सिस्टीमच्या पॉलिसीज होत्या, नियम होत्या, अटी होत्या, त्या सगळ्यांचा परिणाम म्हणजे मानवी दुःख आहे आणि त्या सगळ्यांचा परिणाम म्हणजे मानवाच्या संदर्भामध्ये किंवा आपल्या समाजामध्ये दिसत असलेली ही गरिबी आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे गरिबी आणि दुःखासाठी आत्ताची स्थिती ही अवलंबून नसून किंवा आत्ताची स्थिती ही त्याला जबाबदार नसून फार काळापासून चालू आलेल्या सगळ्या इकॉनॉमिक पॉलिसीज म्हणजे ज्याला आपण आर्थिक धोरण म्हणतो आणि समाजाचे सगळे नियम किंवा समाजातल्या त्या कालखंडातल्या सगळ्या समस्या याला कुठेतरी प्रभावित करतात असं यांना या ठिकाणी म्हणायचं आहे. त्यामुळे समाजकार्याला पुन्हा एकदा सामाजिक आणि संरचनात्मक घटकांचा विचार करण्यास कुठेतरी काय पडतं, भाग पडतं. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे आज जी समाजामध्ये प्रॉब्लेम दिसतात तो प्रॉब्लेम आज किंवा आत्ताच निर्माण झालेला नाहीये, तर तो अनेक वर्षापासून चालत आलेला आहे. अनेक वर्षापासून त्याला समाजाने कुठेतरी आधार दिलेला आहे किंवा समाजाने त्याला दुर्लक्षित केलेलं आहे त्या सगळ्या घटकांकडे आणि त्या कालखंडातल्या सगळ्या राजकीय व्यवस्थेनं कुठेतरी तशा पद्धतीचे आर्थिक धोरणं सेट केलेले होते. म्हणून तो प्रॉब्लेम आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे मुळासकट हा जर प्रॉब्लेम आपल्याला बाहेर काढायचा असेल, त्याला समूळ नष्ट करायचा असेल तर त्याच्या मुळाशी जाणं आणि आपण एक समाजाचं देणं लागतो, आपण समाजाचा एक भाग लागतो. म्हणून त्याच्या मुळाशी जाऊन त्याला समुपदेशनाच्या माध्यमातून त्याच्या आंतरिक मनात शिरून कुठेतरी त्याला बाहेर काढणं आणि त्या सगळ्या प्रॉब्लेम मधून त्याला सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे तुम्हाला दिसते भारतीय समाजकार्य, परंपरा, सुधारणा आणि व्यावसायिकतेचे द्वंद्व. आता भारताच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, तुम्ही सगळ्यांनी आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासलेला आहे, बरोबर आहे. म्हणजे ह्या सगळ्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं, ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर कुठेतरी भारतामध्ये
प्रचंड अशा पद्धतीचे भेद होते, ज्यामध्ये स्त्री पुरुष भेद होता, गरीब श्रीमंत भेद होता, त्यानंतर शेतकरी आणि नोकर वर्ग अशा पद्धतीचा भेद होता, वर्ण व्यवस्था होती, जाती व्यवस्था होती, हे सगळे वेगवेगळे भेद होते. आणि अशा सगळ्या समाजामध्ये कुठेतरी त्या कालखंडातली सामाजिक रचना आणि राजकीय स्थिती सुद्धा त्याला जबाबदार होती, आर्थिक धोरणं सुद्धा काय होती तर जबाबदार होती. आता आर्थिक धोरणं कशा पद्धतीचे जबाबदार होती, राजकीय स्थिती कशा पद्धतीची जबाबदार होती किंवा सामाजिक स्थिती का जबाबदार होती, हे सगळं आपल्याला याही घटकामध्ये निश्चितपणे पाहायचं आहे. आणि भारत हा असा प्रदेश आहे की ज्या ठिकाणी पुढच्या कालखंडामध्ये इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून ज्यावेळेस आपल्याला जगातल्या चांगल्या समस्या चांगले सगळे संकल्पना समजू लागलेल्या होत्या, त्यावेळेस आपण आपल्या भारतातल्या समस्यांवर काम करण्यास सुरुवात केली. आणि ह्या सगळ्या सुशिक्षित भारतीय लोकांनी भारतासाठी जे काम केलं त्या सगळ्यांना आपण काय म्हणतो, भारतातले समाज सुधारक म्हणतो, सोशल रिफॉर्मर म्हणतो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता पहा, स्वदेशी मुळे आणि सुधारणावादी वारसा, भारतीय समाजकार्याची मुळे केवळ पाश्चात्य विचारात नाही तर ती फुले, शाहू, आंबेडकर आणि गांधीजी यांच्या सामाजिक सुधारणा आणि न्यायाच्या चळवळीत सुद्धा आहे. आता आपण ही जेव्हा नावं पाहतो, ज्यामध्ये महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, ही नावं ज्यावेळेस आपण वाचतो, आता मी तुम्हाला यांच्या नावांच्या बाबतीमध्ये किंवा हे व्यक्तिमत्वाबद्दल फार काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, आपल्या सर्वांना माहित आहे. आपले हे सगळे मार्गदर्शक आहे, आधारस्तंभ आहे, ज्यांच्यामुळे आज आपण चांगलं जीवन जगत आहोत. हे सगळे महान व्यक्ती आहेत. आता महात्मा फुलेंच्या बाबतीत आपण पाहतोय की एक काळ होता की ज्या काळामध्ये आपल्या भगिनींना, स्त्रियांना भारतामध्ये शिक्षणाची मुभा नव्हती, सार्वजनिक शिक्षणाची व्यवस्था नव्हती. महात्मा फुलेंनी इंग्रजी शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना ज्यावेळेस कळलं की वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये, ज्या ज्या राष्ट्रांमध्ये स्त्रिया शिकल्या त्या राष्ट्रांमध्ये कुठेतरी प्रगती झालेली आहे, म्हणून भारतात सुद्धा स्त्रिया जर शिकल्या तर राष्ट्राची प्रगती होऊ शकते, हा एक मोठा आणि व्यापक विचार घेऊन त्यांनी भारतातली पहिली शाळा पुण्यामध्ये भिडेवाड्यात काढली 1848 ला. हे सर्वांना आपल्याला ज्ञात आहे. तरी देखील शाळा काढल्यानंतर त्यांना काय मिळत नव्हत्या, महिला शिक्षिका मिळत नव्हत्या. एक पुरुष शिकवत आहे आणि महिलांसाठी शाळा काढल्या, त्यावेळेस परिस्थिती फार विचित्र होती आणि मुली शाळेत येत नव्हत्या. मग त्यांना लक्षात आलं की जर इथे महिला शिक्षिका आपण उभी केली तर निश्चितपणे वर्गात शिक्षिका म्हणजे मुलं येऊ शकतात. म्हणून त्यांनी शोध घेतला की भारतीय समाजातल्या कुठल्या एका मुलीने समजा पुढाकार घेतला तर निश्चितपणे आपली ती शाळा काय होईल, चालेल, असा त्यांचा एक आत्मविश्वास होता. परंतु त्यांना आपल्या समाजातून महिला मिळाली नाही. मग निरक्षर असलेल्या आपल्या पत्नीला, सावित्रीदेवी फुलेंना, त्यांनी विचारलं की तुम्ही माझ्या कार्यात मदत करता. तर त्यावेळेस सावित्रीदेवी फुले हसल्या की मलाच काही अक्षर ओळख नाही तर मी काय तुमच्या शाळेत शिकवू. परंतु त्यांनी सांगितलेलं होतं, सावित्रीदेवी फुलेंनी सांगितलं, जर तुम्ही मला आज काय शिकवत असाल, असा शिकवत असाल ना, तर हा मी उद्या शाळेत शिकवू शकते. हा कॉन्फिडन्स सावित्रीदेवी फुलेंनी पहिल्यांदा महात्मा फुलेंना बोलून दाखवला आणि महात्मा फुले आनंदित झाले आणि हा शिकवू लागले. आणि हेच शिक्षण पुढच्या कालखंडामध्ये सावित्रीदेवी फुलेंनी त्या सगळ्या मुलींना शिकवलं. शाळा वाढू लागलेली होती, आर्थिक परिस्थिती बिकट होती, फार संकट येत होते. समाजातून सुद्धा सावित्रीदेवी फुलेंना प्रचंड अशा पद्धतीचा विरोध झाला, तरी देखील या शाळा त्या महापुरुषांनी टिकवल्या. अनेक समाजातल्या लोकांनी त्यांना भक्कमपणे पाठिंबा सुद्धा दिलेला होता. आणि म्हणून कुठेतरी आज समाजामध्ये जे काही चित्र आपल्याला दिसतं, ज्या महिला आपल्या देशाच्या पंतप्रधान झाल्या, देशाच्या राष्ट्रपती झाल्या, नुकतंच झालेलं ऑपरेशन सिंदूरचं त्याला आपण काय म्हणू, नेतृत्व सुद्धा महिलांनी केलेलं आहे. इतक्या मोठ्या पदापर्यंत महिला का गेल्या, याच्यासाठी महात्मा फुलेंचं हे जे कार्य आहे आपल्याला मागे वळून पाहावं लागतं. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि मुळात आपल्या समाजामध्ये असलेली सामाजिक विषमता कुठेतरी समूळ नष्ट झाली पाहिजे, यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शाहू महाराजांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं होतं. तशाच पद्धतीचं काम महात्मा गांधीजींनी सुद्धा केलेलं होतं. स्वातंत्र्य चळवळीमध्ये आपण जर पाहिलं तर महात्मा गांधींचं काम हे कुठेतरी मोठं आणि व्यापक असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतं. वयाच्या अर्ध्या वयात असताना गांधीजी भारतात आलेले होते. 1915 ला आपण जर पाहिलं तर 9 जानेवारी 1915 ला भारतात आले, जो दिवस अजूनही आपल्या भारतामध्ये प्रवासी भारतीय दिवस म्हणून पाळला जातो. ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता यांच्या सामाजिक सुधारणा आणि न्यायाच्या चळवळीमध्ये, म्हणजे समाजातल्या
प्रत्येक घटकाला न्याय मिळाला गेला पाहिजे असा आग्रह या सगळ्या महापुरुषांचा होता, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यांचं कार्य हे केवळ मदत नव्हते, तर विद्यमान सामाजिक संरचनेला दिलेलं थेट आव्हान होतं. हे भारताच्या मूळ सामाजिक कृतीचं एक काय आहे, मॉडेल आहे. म्हणजे केवळ काही घटकांना मदत करणे यापुरतं ते त्यांचं काय करणे, मदत करणे एवढ्यापुरतं हे यांचं कार्य म्हणजे महत्वाचं नव्हतं, तर संपूर्ण समाजातली रचना आणि सामाजिक स्ट्रक्चर बदललं गेलं पाहिजे, समाजाचा चेहरामोहराच बदलला गेला पाहिजे. यासाठी कुठेतरी महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी काम केलेलं आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे बघा, गांधीवादी समाजकार्य विरुद्ध पाश्चात्य मॉडेल. म्हणजे गांधीजींनी सर्वोदय, अंत्योदय अशा पद्धतीच्या योजना आणल्या आणि रचनात्मक कार्यावर भर दिला. म्हणजे रचनात्मक कार्य म्हणजे प्रत्यक्षात गांधीजींनी स्वतःपासून सुद्धा सुरुवात केलेली होती की जर माझ्या देशातला वर्ग हा कसा राहत असेल, छोट्या छोट्या कपड्यांवर राहत असेल, त्यांना घालायला कपडे नसेल, तर मी काही कोट सूट बुटामध्ये राहणार नाही, अशा पद्धतीचा बदल स्वतःमध्ये सुद्धा गांधीजींनी केला. गांधीजी पायी चालत होते तासन तास वेगवेगळ्या ठिकाणी, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर पायी जात होते. आपण दांडी यात्रेत सुद्धा पाहिलं की दांडी यात्रा हा पूर्ण यात्रेचा जो प्रवास आहे गांधीजींनी पायी चालून पूर्ण केलेला होता, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढच्या ह्या सगळ्या रचनात्मक कार्यामध्ये जर आपण पाहिलं तर ह्या रचनात्मक कार्यामध्ये प्रत्यक्षात समाजातल्या अस्पृश्यता निवारणाच्या संदर्भामध्ये सुद्धा एक महान कार्य करण्याचं पाऊल त्या कालखंडामध्ये महात्मा गांधीजींनी उचललेलं होतं. प्रत्यक्ष मुळाशी जाऊन त्याचं समूळ त्याला काय करणे, तो प्रॉब्लेम नष्ट करणे, ती समस्या नष्ट करणे, हे सगळं गांधीजींचं सुद्धा ह्या मॉडेलवर लक्ष होतं, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. ह्या सगळ्या कार्यक्रमावर आधारित दृष्टिकोन हा पाश्चात्य व्यक्ती केंद्रित आणि व्यावसायिक मॉडेलपेक्षा पूर्णपणे वेगळा होता. समुदाय, स्वनिर्भरता आणि नैतिक मूल्यांवर आधारित होता, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे कम्युनिटीला घेऊन गांधीजींचे सगळे जर तुम्ही आंदोलन भारतातले सुद्धा पाहिले तर एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की गांधीजींनी कधीच ते एकटे लढले नाही. संपूर्ण भारतीय लोकांना एकत्र घेऊन, ज्यामध्ये तरुण असेल, सुशिक्षित बेरोजगार असेल, नोकरीवाले लोक असेल, त्यानंतर शेतकरी असेल, भांडवलदार असेल, उद्योजक असेल, स्त्रिया असेल, या सगळ्यांना कुठेतरी ह्या सगळ्या प्रवाहामध्ये, ह्या सगळ्या आंदोलनामध्ये, या सगळ्या सुधारणावादी चळवळीमध्ये गांधीजींनी एकत्र आणलेलं होतं. म्हणजे कम्युनिटीची जी संकल्पना आहे ती गांधीजींना कुठेतरी मान्य होती, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि स्वनिर्भरता म्हणजे आपापल्या बेसवर आपण उभं राहिलं पाहिजे, स्वतः त्याला प्रतिकार करता आला पाहिजे ह्या सगळ्या अन्यायाच्या विरोधामध्ये, असं गांधीजी त्या ठिकाणी सांगत होते. मी आहे म्हणून तुम्ही हे सगळं करत आहे असं नसून, तर तुम्ही सुद्धा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी वैयक्तिक लेवलवर करता आल्या पाहिजे असं गांधीजी म्हणत होते. आणि हे सगळं करत असताना आपलं नैतिक देणं लागतं, कुठेतरी आपण सत्याचं आचरण केलं पाहिजे, अहिंसेचं पालन केलं पाहिजे, असे नैतिक मूल्य सुद्धा गांधीजी शिकवत होते आपल्याला, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे चला, पुढचा भाग तुम्हाला दिसतो व्यावसायिकरणाचे द्वंद्व, डायलेमा ऑफ प्रोफेशनलिझम. TISS 1936च्या स्थापनेने भारतात व्यावसायिक समाजकार्याची सुरुवात झाली, पण त्यावर सुरुवातीला अमेरिकेनं अभ्यासक्रमाचा आणि सिद्धांताचा मोठा पगडा होता, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळे भारतीय समाजामध्ये खोलवर रुजलेल्या जात आणि लिंगभेद यासारख्या समस्यांना समजून घेण्यासाठी हे मॉडेल कुठेतरी अपुरे पडले, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे आपण जर पाहिलं तर हे अमेरिकेतलं मॉडेल होतं, परंतु भारतामध्ये कुठेतरी कमी पडलेलं होतं, ही गोष्ट लक्षात घ्या. समकालीन चिकित्सा म्हणजे दलित समाजकार्य दृष्टिकोन. आता भारतामध्ये आपण पाहतोय की वर्ण व्यवस्था होती, जाती व्यवस्था होती, जाती जातींमध्ये प्रचंड अशा पद्धतीचे भेद होते. अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये आणि ही व्यवस्था निर्माण होण्यामागे तत्कालीन राजकीय आणि आर्थिक धोरणं सुद्धा महत्वाची होती, असं अनेक तत्वज्ञानांनी सांगितलं. परंतु ह्या सगळ्या मुळाशी जाऊन याचं सगळं समूळ अशा पद्धतीचं उच्चाटन करणं कुठेतरी गरजेचं आहे, असं ह्या सगळ्या लोकांना वाटत होतं. हा एक अत्यंत महत्वाचा आणि आधुनिक अशा पद्धतीचा विचार प्रवाह होता. या दृष्टिकोनानुसार भारतीय समाजकार्य ते आतापर्यंत उच्चवर्णीय आणि पाश्चात्य विचारांनी प्रभावित राहिलेले आहे. ते जातीय शोषणाच्या वास्तवाला समजून घेण्यात आणि संबोधित करण्यात कुठेतरी अपयशी ठरलं, असं सुद्धा काही लोकांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. दलित समाजकार्य हे अनुभवातून निर्माण झालेले ज्ञान म्हणजे नॉलेज फ्रॉम एक्सपिरियन्स आणि जातीय विषमतेचे निर्मूलन याला समाजकार्याच्या केंद्रस्थानी ठेवण्याची सुद्धा काय करते, मागणी करते, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे या सगळ्या संदर्भामध्ये सुद्धा भारतातल्या समाज सुधारकांनी भारतातले समाजातले हे जे काही सगळे प्रॉब्लेम आहे याच्या संदर्भामध्ये मोठा आवाज उठवलेला होता. प्रस्थापित
सगळ्या व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढा दिलेला होता आणि लोकांना न्याय मिळवून दिलेला होता, याचं समूळ उच्चाटन करण्याचं काम सुद्धा या सगळ्या महापुरुषांनी केलेलं आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. तर हा जो सगळा भाग होता हा पहिला घटक होता. म्हणजे ज्या पहिल्या घटकातला पहिलाच पार्ट आपण पाहिलेला आहे, सामाजिक कार्यांचा इतिहास आणि तत्वज्ञान. यावर कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात, कशा पद्धतीचे काय येऊ शकतात, प्रश्न येऊ शकतात, हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला डिस्कस केलेलं आहे. आणि ह्या सगळ्या कंटेंट मध्ये आपण कुठेच कमी पडत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आपले जे कंटेंट आहे ते अत्यंत बेस्ट आणि परीक्षाभिमुख आहे. आणि या सगळ्या घटकांवर आधारित मी तुम्हाला काय घेऊन येणार आहोत, सराव प्रश्न सुद्धा घेऊन येणार आहोत, ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्हाला काय करायचं आहे, हा सगळा लेक्चरचा भाग कंटिन्यू करायचा आहे, पाहायचा आहे, वारंवार पाहायचा आहे. त्याच्या महत्वाच्या नोट्स ज्या ज्या ठिकाणी मी सांगितलं की या ठिकाणी तुम्ही अंडरलाईन करा, इथे प्रश्न येऊ शकतो असं मी सांगितलं, तो सगळा घटक तुम्ही व्यवस्थित काय करायचा आहे, वारंवार रिवाइज करायचा आहे, वारंवार त्याची उजळणी करायची आहे. आणि जे सगळे सराव प्रश्न दिलेले आहे ते सगळे सराव प्रश्न तुम्हाला काय करायचे आहे, सोडवायचे आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आणि सोबतच ह्या सगळ्या संदर्भामध्ये 2023 ला, कोणत्या वर्षी, 2023 ला DMER ची परीक्षा झालेली होती. या सगळ्या संदर्भामध्ये इथे सुद्धा समाजसेवा अधीक्षक, कोणतं पद, समाजसेवा अधीक्षक, ज्याला आपण मेडिकल म्हणतो, म्हणजे वैद्यकीय, ज्या परीक्षेची तयारी आपण सर्वजण आता आपण करतो, याचे जे पेपर झालेले आहे, म्हणजे ह्याचे जे PYQ आहे, हे सुद्धा आपण या ठिकाणी सोडवून घेणार आहोत. आणि याचं विश्लेषण सुद्धा या ठिकाणी ऍप्लिकेशनवर आपण घेणार आहोत, आपल्या बॅच मध्ये घेणार आहोत, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे आतापर्यंत कशा पद्धतीचे प्रश्न आले, आपण कोणतं मटेरियल वाचणं गरजेचं आहे, त्याच्या सगळ्या नोट्स तुम्हाला ह्या ठिकाणी प्रोव्हाइड होणार आहे. तुम्हाला त्याचे प्रिंट काढून वारंवार त्याची रिव्हिजन सुद्धा करायची आहे. हा सगळा लेक्चरचा भाग पाहायचा आहे. आणि सोबतच यावर आधारित आपण सराव पेपर सुद्धा घेणार आहोत, टेस्ट सुद्धा घेणार आहोत. आता एवढं सगळं केल्यानंतर सुद्धा तुमचे काही डाऊट असेल तर ते सुद्धा क्लिअर केले जाणार आहे. आणि वैयक्तिक मेंटरशिपच्या माध्यमातून तुमच्या संपूर्ण अभ्यासाच्या आराखड्यावर आपल्या संपूर्ण टीमचं लक्ष असणार आहे, ही गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणून तुम्ही आता येणाऱ्या DMERच्या परीक्षेच्या संदर्भामध्ये अभ्यासाला लागला नसाल तर निश्चितपणे आता ही वेळ आहे आणि वेळ अजूनही गेलेली नाही आहे. आजपासून तुम्ही अभ्यास सुरू करू शकता. या सगळ्या संदर्भामध्ये कुठेही काही प्रश्न असेल तो उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या नंबरवर निश्चितपणे फोन मेसेज करा आणि आपला डाऊट क्लिअर करून घ्या. येणाऱ्या काळात 2 महिन्याच्या आसपास ही परीक्षा होऊ शकते, फार जास्त वेळ नाही आहे. लवकरच जर आपल्याला शासनामध्ये दाखल व्हायचं असेल तर निश्चितपणे झोकून देऊन अभ्यास करा आणि या सगळ्या घटकांचा फायदा घ्या आणि आपल्यासोबत या सगळ्या परीक्षेच्या तयारीला लागा. आणि तुमच्या ह्या सगळ्या प्रवासाला आणि तुमच्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. या भागामध्ये मी इथेच थांबतो. लवकरच घेऊन येतो नवा भाग, समाजसेवा अधीक्षकाचा दुसरा टप्पा. तोपर्यंत धन्यवाद.